नमस्कार. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे फर्स्ट लेसन आहे मॅथ 1 चं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल याचा प्रॅक्टिस सेट घेणार आहोत. तर आपण आता चालू करूया प्रॅक्टिस सेट 1. क्वेश्चन 1 है complete the following activity to solve the simultaneous equation त्याच्यातलं simultaneous equation आहे 5x plus 3y is equal to 9. This is first equation. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आहे 2x minus 3y is equal to 12. हे सेकंड इक्वेशन आहे. तर सेकंड इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे की आपण काही पॉइंट घेतले होते की ज्याच्या आधारे आपण काय काय पाहायचे. त्याच्यासाठी फर्स्ट पॉइंट होता की आपण कोएफिशिएंट चेक करायचे. कोएफिशिएंट सेम नसेल तर कोएफिशिएंट आपल्याला सेम करून घ्यायचे असतात. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे साइन चेक करणार आहोत. साइन सेम असेल तर आपण सबट्रॅक्शन करणार. आणि साइन जर डिफरंट असेल तर आपण ऍडिशन करणार. तर आपण आता पाहूया याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे. आपण नीट पाहिलं इथं तर जो 5x 3y आहे आणि 2x 3y आहे याच्यात y जे व्हेरिएबल आहे त्याचे जे कोएफिशिएंट आहेत ते दोन्ही पण सेम आहेत. तर कोएफिशिएंट सेम करण्याचा प्रॉब्लेम आपल्याकडे नाही. आता दुसरं आपण पाहिलं तर त्यांची साइन 3y ची इथं प्लस साइन आहे इथं मायनस साइन आहे. याचा अर्थ साइन डिफरंट आहे आणि म्हणून आपल्याला काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल. देयरफॉर let's add equation 1 and 2. 1 and 2 इक्वेशन ला आपल्याला ऍड करायचे. 5x plus 3y is equal to 9. 2x minus 3y is equal to 12. आपल्याला प्लस करायचे म्हणून साइन चेंज होणार नाही. प्लस मायनसच राहील. हा पण प्लस राहील. 12 plus 9 21. हा प्लस 3y हा मायनस 3y कॅन्सल होईल. इथं 5 and 2 म्हणजे 7x होईल. therefore 7x is equal to 21. therefore हा 7 इथं मल्टिपल आहे पुढे जाऊन डिवाइड होईल. therefore x is equal to 21 upon 7. 7 on the 7 7 3 जा 21. therefore x is equal to 3. ही x ची व्हॅल्यू आलेली आहे. आता x ची जी व्हॅल्यू आलेली आहे ती व्हॅल्यू आपण कोणत्याही समीकरणात इक्वेशन मध्ये लिहू शकतो. इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये. तर आपण ती इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. therefore put x is equal to 3 in equation 1. therefore equation 1 5x म्हणजेच x च्या जागी आपण 3 देणार. 5 into 3 plus 3y is equal to 9. therefore 5 3 जा 15 plus
3y is equal to 9 and therefore 3y is equal to 9 हा प्लस 15 आहे पुढे जाऊन मायनस 15 होईल therefore 3y is equal to minus 6 होईल therefore हा 3 जो इथे मल्टिपल आहे पुढे जाऊन तो डिवाइड होईल therefore y is equal to minus 6 upon 3 3 1 जा 3 3 2 जा 6 therefore y is equal to minus 2 and therefore solution of this equation is x y is equal to x ची व्हॅल्यू 3 y ची व्हॅल्यू -2 हे आपलं फर्स्ट जे एक्झाम्पल होतं प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये जो क्वेश्चन 1 होता त्याच्यामध्ये एकच एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल झालेलं आहे पाहिजे तर आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नोट डाउन करा आपल्या ह्याच्यात आता याच्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन पाहूया सॉल्व द following simultaneous equation first time 3a plus 5b is equal to 26 and second equation जे आहे ते आहे 5a plus second equation आहे a plus 5b is equal to 22 तर आपण याचं सॉल्व करूया तर इक्वेशन 1 3a plus 5b is equal to 26 याला फर्स्ट इक्वेशन नाव देऊया त्याच्यानंतर a plus 5b is equal to 22 याला आपण सेकंड नाव देऊया तर आपल्या स्टेप त्याच राहतील पहिल्यांदा आपण कोएफिशिएंट चेक करणार आहोत तर आपण पाहिलं तर इथं जो b सेकंड व्हेरिएबल आहे b त्याचं जे कोएफिशिएंट आहे ते सेम आहे त्याचाच अर्थ आपल्याला कोएफिशिएंट सेम करण्याची गरज नाहीये मग आपण साइन चेक करू तर इथं पण प्लस साइन आहे आणि इथं पण प्लस साइन आहे याचाच अर्थ दोन्ही ठिकाणी साइन सेम आहे साइन सेम असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो आणि मग इथं therefore subtracting equation 1 and 2 therefore 3a plus 5b is equal to 26 minus a plus 5b is equal to 22 आपण इथं जागा सोडणार आहोत कारण साइन चेंज होतो मायनस साइन असल्यानंतर हा मायनस आहे हा प्लस आहे म्हणून याला आता a ला मायनस साइन होईल हा मायनस आहे हा प्लस आहे म्हणून हे पण मायनस होईल हा मायनस आहे हा प्लस म्हणून हा पण मायनस होईल याचाच अर्थ जर आपण सबट्रॅक्ट केलं तर जे सेकंड इक्वेशन आपण घेणार आहोत जे त्याचे सर्व साइन चेंज होतात प्लस असेल तर मायनस होणार मायनस असेल तर प्लस होणार त्याच्यामुळे 26 मधून 22 गेले तर आपले राहिले 4 नंतर हा 5b प्लस आहे हा 5b मायनस आहे म्हणून दोन्ही कॅन्सल होतील 3a मधून 1a गेला तर राहतील 2a and therefore 2a is equal to 4 2a बरोबर is equal to 4 therefore a is equal to 4 upon 4 4 upon 2 therefore 2 1 जा 2 2 2 जा 4 therefore a is equal to 2 ही a ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे आता ही a ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये लिहू जेणेकरून आपल्याला b ची पण व्हॅल्यू भेटेल therefore put a is equal to 2 in equation 2
इक्वेशन 2 मध्ये आपण याची व्हॅल्यू लिहूया. देअरफॉर टू इक्वेशन आपण लिहून घेऊ परत. a plus 5b is equal to 22. देअरफॉर a ची व्हॅल्यू 2 आहे ती लिहिली आपण. plus 5b is equal to 22. देअरफॉर हा जो 2 इथं प्लस आहे पुढे जाऊन मायनस होईल. देअरफॉर 5b is equal to 22 minus 2. देअरफॉर 5b is equal to 20. 22 minus 2 20. Therefore b is equal to 20 upon 5. हा 5 जो इथं मल्टिपल आहे पुढे जाऊन तो डिवाइड झाला. 5 1 जा 5 5 2 5 4 जा 20 and therefore b is equal to 4 आलेला आहे. b is equal to 4 ची व्हॅल्यू किती आली? सॉरी b ची व्हॅल्यू आली 4 and therefore solution of this equation is x y is equal to x ची व्हॅल्यू सॉरी a b a ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 2 and b ची व्हॅल्यू आली आहे 4. हे आपलं फर्स्ट जे इक्वेशन होतं सायमल्टेनियस इक्वेशन होतं त्याची व्हॅल्यू आलेली आहे. त्याच्यानंतर आपण सेकंड इक्वेशन पाहूया. x plus 7y is equal to 10 and 3x minus 2y is equal to 7. हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. सुरुवातीला आपण यांना नाव देऊया. x plus 7y is equal to 10 हे फर्स्ट इक्वेशन and 3x minus 2y is equal to 7 हे आपलं सेकंड इक्वेशन आहे. त्याच्यानंतर आपण स्टेप पाहतो की आपल्याला आपले कोएफिशिएंट आधी चेक करायचे असतात. तर आपण कोएफिशिएंट पाहिले तर इथं कोएफिशिएंट डिफरंट आहेत, परंतु जर आपण पाहिलं तर इथं x चा जो कोएफिशिएंट आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये तो 1 आहे, सेकंड मध्ये x चा इक्वेशन हा 3 आहे. याचाच अर्थ आपण जर इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर x ची जो कोएफिशिएंट आहे तो सेम होईल. म्हणून आपण तेच करूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 3. फर्स्ट इक्वेशन ला आपण 3 ने मल्टिप्लाय करूया. तर therefore 3 in bracket x plus 7y is equal to 10 into 3. Therefore 3 into x 3x plus 7 3 जा 21y is equal to 10 3 जा 30. Therefore 3x is equal to 30. हे आपलं 3x plus 21y हे आपलं थर्ड इक्वेशन झालेले आहे. आता थर्ड इक्वेशन मध्ये आपण पाहिलं तर थर्ड इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन यांचा जो x चा कोएफिशिएंट आहे तो सेम झालेला आहे आणि म्हणून आपण आता आपण काय चेक करणार साइन. तर 3x आणि 3x दोन्हीची पण साइन सेम आहे, म्हणजे आपल्याला इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 मध्ये सबट्रॅक्शन करावं लागेल आणि मग तेच आपण करूया इथं. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 and 3. 2 and 3 ला आपण सबट्रॅक्ट करूया. तर सेकंड इक्वेशन आहे 3x minus 2y is equal to 7 आणि थर्ड इक्वेशन आता आपण सबट्रॅक्ट करायचं आहे म्हणून मायनस 3x plus 21y is equal to 30. मायनस असल्यावर सर्व साइन चेंज होतात म्हणून हे 3x जो प्लस आहे तो मायनस होईल, हा जो प्लस आहे तो पण मायनस होईल, हा 30 पण प्लस आहे तो मायनस होईल. 7 मधून 30 गेले तर -23 उरतात. -2 and -21 -2y and -21y
दोन्ही पण मायनस आहे म्हणजे त्यांचे ऍडिशन होईल, परंतु सेम साइन जे आहे त्याची मायनस साइन इन 23y and हा 3x प्लस हा मायनस म्हणून हे दोन्ही कॅन्सल होतील. therefore -23y is equal to -23 मायनस मायनस प्लस होईल म्हणून 23y is equal to 23 and therefore y is equal to हा 23 पुढे जाऊन 23 upon 23 कॅन्सल होते and therefore y is equal to 1 ही व्हॅल्यू आपल्याला भेटलेली y ची. आता हीच y ची व्हॅल्यू आपण जर इक्वेशन कोणत्याही इक्वेशन मध्ये लिहिली तर आपल्याला आपोआपच x ची व्हॅल्यू भेटणार आहे. तर आपण ही इक्वेशन ची व्हॅल्यू फर्स्ट मध्ये लिहूया. therefore put y is equal to 1 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये लिहूया. इक्वेशन 1 आहे x plus 7y is equal to 10. मग आपली y is equal to 1 लिहूया. therefore x plus 7 into 1 is equal to 10. therefore x is equal to 10. हा जो प्लस 7 आहे तो पुढे जाऊन मायनस 7 होईल. therefore x is equal to 10 minus 7 3. तर x ची व्हॅल्यू आपली 3 आली, y ची व्हॅल्यू ही 1 आलेली आहे. therefore solution of this equation is x y is equal to 3 and 1. 3 and 1. त्यानंतर आपण थर्ड इक्वेशन घेऊया. 2x minus 3y is equal to 9 and 2x plus y is equal to 13. हे आपलं दिलेले इक्वेशन आहे. 2x minus 3y is equal to 9 and 2x plus y is equal to 13. हे आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. तर आपण याला नाव देऊया फर्स्ट इक्वेशन्स and this one is the second equations. आपण जर पाहिलं तर इथं दोन्ही पण ठिकाणी फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा जो कोएफिशिएंट आहे तो 2a आणि इथे x चा जो कोएफिशिएंट आहे तो पण 2a. याचाच अर्थ कोएफिशिएंट सेम आहे. त्याच्यानंतर आपण साइन चेक केली तर साइन दोन्ही ठिकाणी सेम आहे, प्लस आणि प्लस. म्हणून आपण जर साइन सेम असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो आणि therefore सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला आपण सबट्रॅक्ट करूया. तर 2x minus 3y is equal to 9 minus 2x plus y is equal to 13. इथे आपल्याला मायनस साइन असेल तर हे पूर्ण साइन चेंज होतात, म्हणजे 2x ला मायनस होईल, हा प्लस मायनस होईल आणि हा 13 पण मायनस होईल. म्हणून 9 and 13 चिन्ह डिफरंट आहेत म्हणून मायनस होईल, सबट्रॅक्ट होईल. म्हणून -4 उरेल मोठ्या संख्येचं साइन. त्याच्यानंतर हा मायनस आहे आणि हा मायनस आहे म्हणजेच ऍडिशन होईल. 3y minus 3y minus y is equal to -4y होईल आणि हा 2x आणि 2x डिफरंट साइन आहे म्हणून कॅन्सल होतील and therefore -4 आणि -4 दोन्हीकडे साइन सेम आहे म्हणून प्लस होतील. 4y is equal to 4 and therefore y is equal to 4 upon 4 and therefore y is equal to 1. 4 1 जा 1, y is equal to 1. ही y ची व्हॅल्यू आलेली आहे. आता ही y ची व्हॅल्यू आपण कोणत्याही इक्वेशन मध्ये लिहिली तरी चालेल. तर आपण या सेकंड इक्वेशन मध्ये लिहूया. therefore put y is equal to 1 in equation 2.
तुम्ही फर्स्ट मध्ये लिहिले तरी चालेल. तर सेकंड इक्वेशन लिहून घेऊया. 2x plus y is equal to 13. Therefore 2x plus y ची व्हॅल्यू 1 आहे, ती 1 लिहिली आपण, is equal to 13. Therefore 2x is equal to हा 13 आहे, हा प्लस आहे 1, पुढे जाऊन मायनस होईल, 13 minus 1. Therefore x is equal to हा 13 minus 1 12 होईल, हा 2 इथं मल्टिपल आहे, पुढे जाऊन डिवाइड होईल, 2 1 जा 2, 2 6 जा 12. Therefore x is equal to 6 ही व्हॅल्यू आपली आलेली आहे. आणि त्याच्यामुळे ह्या जे इक्वेशन आहे त्याचं जे सोल्युशन आहे ते 6 and 1 आलेले आहे. Therefore the solution of this equation is x y is equal to x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 6 and y ची आलेली आहे 1. 6 and 1. तर हे आपलं थर्ड जे एक्झाम्पल होतं ते संपलेलं आहे. आता आपण फोर्थ वाला एक्झाम्पल पाहूया. फोर्थ एक्झाम्पल आहे 5m minus 3n is equal to 19 and दूसरे m minus 6n is equal to -7. हे आपलं फोर्थ वाला एक्झाम्पल आहे. तर आपण हे आता सॉल्व करूया. तर आपण फर्स्ट याला जे फर्स्ट इक्वेशन आहे त्याला फर्स्ट नाव देऊ, सेकंड इक्वेशनला सेकंड नाव देऊया. आता आपण यांचे साइन आणि आपल्याला कोएफिशिएंट चेक करायचे. पहिल्यांदा कोएफिशिएंट पाहिले तर कोएफिशिएंट डिफरंट आहेत, याचाच अर्थ आपल्याला कोएफिशिएंट सेम करावे लागतील. आपण जर नीट पाहिलं तर जे कोएफिशिएंट आहेत याच्यात 5m आहे आणि इथे m आहे, म्हणजे आपण जर सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिपल केलं तर आपलं जे आहे ते कोएफिशिएंट सेम होतील. Therefore multiplying equation 2 by 5 and therefore 5 in bracket m minus 6n is equal to -7 into 5. Therefore 5 into m 5m, 5 into 6n 30n is equal to -7 into 5 -35. हे आपलं थर्ड इक्वेशन तयार झाले. थर्ड इक्वेशन झाल्यानंतर आपण पाहिलं तर फर्स्ट इक्वेशन आणि थर्ड इक्वेशन मध्ये m चा जो कोएफिशिएंट आहे तो सेम झालेला आहे. मग आता आपण काय चेक करणार, साइन चेक करणार. साइन सेम आहे का, 5m आणि इथं 5m दोन्हीला प्लस साइन आहे, याचाच अर्थ आपण जर साइन सेम असेल तर सबट्रॅक्शन करतो. आणि therefore subtracting equation 1 and 3 मध्ये आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. तर 5m minus 5n is equal to 19 minus 5m minus 30n is equal to -35. आपल्याला माहिती आहे इथं साइन जर मायनस असेल तर साइन चेंज होतात, म्हणून 5m ची मायनस होईल, हा प्लस होईल आणि हा पण प्लस होईल. Therefore 35 and 90 54 हा -5n आहे आणि हा -30n आहे. सॉरी इथं 5n नाही आहे, इथं फर्स्ट इक्वेशन मध्ये 3n आहे. तर 3n plus 30n is equal to मोठ्या संख्येचं साइन येईल 27n आणि हा 5n साइन डिफरंट असल्यामुळे कॅन्सल होईल, म्हणजेच आपलं जे व्हॅल्यू हे आलंय ते आलंय 27n is equal to 54. Therefore
जो 27 इथं मल्टिपल आहे पुढे जाऊन डिवाइड होईल, मग 54 अपॉन 27, 27 1 जा 27, 27 2 जा 54, therefore n is equal to 2. ही n ची व्हॅल्यू आलेली आहे. तर ही n ची व्हॅल्यू आपण कुठल्याही फर्स्ट, सेकंड और थर्ड इक्वेशन मध्ये ठेवली किंवा पुट केली तर आपल्याला जो दुसरा आहे m ची व्हॅल्यू भेटेल. therefore put n is equal to 1, n is equal to 2 in equation 2 मध्ये लिहूया आपण. therefore equation 2 आहे m was minus 6n is equal to minus 7, therefore m minus 6 into 2 is equal to minus 7, therefore m minus 6 to the 12 is equal to minus 7, therefore m is equal to minus 12 पुढे जाऊन प्लस होईल, minus 7 plus 12, and therefore m is equal to, m ची जी व्हॅल्यू आहे minus 7 and 12 ही in 5 मोठ्या संख्येचं साइन, हे m is equal to 5 आला आणि n is equal to 2 आलाय. तर therefore solution of this equation equation is x y is equal to m and n आहे, m आणि n, m ची व्हॅल्यू किती आली आपली 5 आणि n ची व्हॅल्यू आली 2, therefore m and n 5 and 2. ते आपलं फोर्थ वाला एक्झाम्पल संपलेलं आहे. आता आपण फिफ्थ एक्झाम्पल कडे जाऊया. जे फिफ्थ एक्झाम्पल आहे ते पाहू आपण. 5x plus 2y is equal to minus 3 and x plus 5y is equal to 4. हे आपलं इक्वेशन आहे. तर याला आपण फर्स्ट टाव देऊया, याला सेकंड इक्वेशन. आपण आता चेक जर केलं तर इथं पण आपण पाहिलं तर आपण पाहतो की इथं 5x आहे आणि इथं x आहे. याचाच अर्थ आपण जर ह्या सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिपल केलं तर x चा जो कोएफिशिएंट आहे तो सेम होईल. therefore multiplying equation 2 by 5. इक्वेशन 2 ला आपण 5 ने मल्टिपल करूया. therefore 5 into x plus 5y is equal to 4 into 5, therefore 5 into x 5x, 5 into 5 25y is equal to 20. हे आपलं थर्ड इक्वेशन झालेलं आहे. आता आपण पाहिलं तर x चा जो कोएफिशिएंट आहे तो सेम झालाय. कोएफिशिएंट सेम झाल्यानंतर आपण काय चेक करतो तर साइन चेक करतो. तर आपण साइन पाहिली तर इथं दोन्हीची 5x ची साइन प्लस आहे याचाच अर्थ साइन सेम आहे. साइन सेम असेल तर आपण सबट्रॅक्शन करतो and therefore subtracting equation 1 and 3, 1 and 3 ला आपण सबट्रॅक्ट करणार आहोत. तर 5x plus
2y is equal to -3 minus 5x plus 25y is equal to 20. आपण मायनस केल्यामुळे इथं सर्व साइन चेंज होतात, तर हा मायनस होईल, हा पण मायनस होईल आणि हा पण मायनस होईल. मायनस मायनस प्लस, देअरफॉर पण साइन मायनसच येते, होईल -23. त्याच्यानंतर हा 2y प्लस आहे, हा 25 मायनस आहे आणि म्हणून इथे येईल -23y. हा 5x साइन डिफरंट आहे म्हणून कॅन्सल होईल. तर -23y इज इक्वल टू -23, दोन्ही साइडला मायनस साइन आहे म्हणून इथं प्लस होईल. तर आन्सर येईल आपलं 23y इज इक्वल टू 23 and therefore y is equal to 23/23 and therefore y is equal to 1. y ची व्हॅल्यू 1 आलेली आहे, तर आपण ही व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये लिहिली की आपल्याला x ची व्हॅल्यू भेटेल. therefore put y is equal to 1 in equation 2 and therefore x plus 5 into 1 is equal to 4 and therefore x plus 5 is equal to 4. therefore x is equal to हा plus 5 पुढे जाऊन मायनस होईल, 4 minus 5. therefore x is equal to -1. हे आपलं जे इक्वेशन आहे त्याच्यातले x ची व्हॅल्यू -1 आली आणि y ची व्हॅल्यू फक्त 1 आली. therefore only 1. therefore solution of this equation is x y, x ची व्हॅल्यू आली -1 equal to -1 and y ची व्हॅल्यू आली 1. हे आपलं झालं फिफ्थ वाला जे क्वेश्चन होता तो सॉल्व झालेला आहे आपला. आता हा याच्यानंतर आपण 6 क्वेश्चन घेऊया, 6 एक्झाम्पल घेऊया. एग्जाम्पल है 1/3x plus y is equal to 10/3 आणि सेकंड एग्जाम्पल आहे 2x plus 1/4y is equal to 11/4. याला आपण फर्स्ट नाव देऊया, याला आपण सेकंड. पहा हे थोडं डिफरंट आहे आपण जे पहिले पाहिले होते त्याच्यापेक्षा. तर याच्यामध्ये काय, तर याच्यामध्ये दोन ठिकाणी हा डेनोमिनेटर दिलेला आहे, पण आपण नीट निरीक्षण केलं तर डेनोमिनेटर सेम आहे. सेकंड इक्वेशन मध्ये पण डेनोमिनेटर सेम आहे. आणि अशा वेळेस आपल्याला पहिल्यांदा काय करायचे, जो डेनोमिनेटर आहे तो रिमूव्ह करायचा आहे, काढून टाकायचा आहे दोन्ही ठिकाणचा. जर असं करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे इथं आपल्याला 3 ने मल्टिपल करावं लागेल आणि सेकंड इक्वेशन आपल्याला 4 ने मल्टिपल करावं लागेल. तर आपण तेच करूया. देअरफॉर मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3 and equation 2/4. इक्वेशन फर्स्ट ला आपण 3 ने मल्टिपल करूया आणि इक्वेशन 2 ला आपण 4 ने मल्टिपल करूया. देअरफॉर फर्स्ट इक्वेशन ला 3 ने मल्टिपल करायचे, 3 into 1/3x plus 3 into y is equal to 10/3 into 3. आपण 3 ने मल्टिपल काय केलं ते तुमच्या लक्षात येईल. आता 3 ने मल्टिपल केल्यामुळे हा 3 कॅन्सल झाला, हा 3 आणि हा 3 कॅन्सल झाला आणि देअरफॉर
इक्वेशन आपल्याला काय भेटलं, x प्लस 3y इज इक्वल टू 10. याला आपण थर्ड नाव देऊया. आलं, हे साध्या याच्यामध्ये इक्वेशन तयार झालं, x प्लस 3y इज इक्वल टू 10. त्याच्यानंतर आपण इक्वेशन 2 ला 4 ने मल्टिपल करणार आहोत. तर 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1 अपॉन 4y इज इक्वल टू 11 अपॉन 4 इंटू 4. तर हा 4 जाईन, हा जाईन, हा जाईन आणि हा जाईन. therefore 4 into 2 8x plus y is equal to 11. हा आपला फोर्थ वाला इक्वेशन तयार झालेला आहे. तर आपण पाहिलं तर आपण हे नॉर्मल आपले जे इक्वेशन इथून मागे पाहत होतो ते तयार झालेले आहे. तर आता आपल्याला काय करायचंय, कोएफिशिएंट सेम करून घ्यायचा आहे. तो कोएफिशिएंट सेम करण्यासाठी आपण पाहिलं तर जे फोर्थ इक्वेशन आहे त्याला y आहे आणि जो थर्ड आहे त्याला 3y आहे. तर आपण काय करू, फोर्थला जे इक्वेशन आहे त्याला 3 ने मल्टिपल करूया, किंवा तुम्ही जो 8 आहे त्याने फर्स्टला मल्टिपल करून तुम्ही x चा कोएफिशिएंट सेम करू शकता. आपण काय करणार आहोत, तर जे फोर्थ इक्वेशन आहे त्याला 3 ने मल्टिपल करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 4 by 3. therefore 3 in bracket 8x plus y is equal to 11 into 3. therefore 8 3 जा 24x plus 3y is equal to 33. हे आपलं फिफ्थ इक्वेशन तयार झाले. तर आता आपण पाहिलं तर आपल्याला माहिती पडेल की हे 3y आहे आणि ते 3y आहे. म्हणजे थर्ड आणि फिफ्थ जे इक्वेशन आहे त्याच्यात y चे जे कोएफिशिएंट आहेत ते सेम झालेले आहेत. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, आता आपण हे जे थर्ड आणि फिफ्थ इक्वेशन आहे यांचे साइन चेक करणार आहोत. याचं जर साइन चेक केलं 3y चे इथं प्लस आहे तिथं प्लस आहे, याचा अर्थ साइन सेम आहे. आणि साइन सेम असल्यावर आपण काय करतो, सबट्रॅक्शन करतो. आणि therefore subtracting equation 3 and 5. 3 and 5 ला आपण काय करणार आहोत, सबट्रॅक्ट करणार आहोत. therefore थर्ड इक्वेशन आहे आपलं x plus 3y is equal to 10. आणि जे फिफ्थ वाला आहे ते minus 24x plus 3y is equal to 33. मायनस साइन असल्यावर सर्व साइन चेंज होतात, म्हणून हा झाला मायनस, हे पण मायनस आणि हे पण मायनस. 33 आणि 10 मायनस साइन मायनस 22. हा दोन्ही साइन डिफरंट आहेत म्हणून हा कॅन्सल झाला. 1x minus 24x तर हे होईल आपलं minus 23x. सॉरी, इथं 10 and 33 23n. तर आता आपल्या हे जे 23 दोन्ही ठिकाणी मायनस साइन आहे म्हणून ते प्लस होईल. मग इथं होईल आपलं 23x is equal to 23. therefore x is equal to 23 upon 23. therefore x is equal to 1 येणार आहे आपलं. आता आपण ही x ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये लिहून हे सोडवू शकतो. तर आपण आता ही जी व्हॅल्यू आहे ती थर्ड इक्वेशन मध्ये लिहूया. तर मला जागा नाही त्याच्यामुळे आपण हे कट करतोय मी. थर्ड इक्वेशन लिहून घेऊन करतो काय, पुट x is equal to 1 in equation 3. therefore
x ची व्हॅल्यू 3 मध्ये लिहायची आपल्याला. जे 3 इक्वेशन होतं ते होतं x plus 3y is equal to 10. Therefore x is equal to 1 plus 3y is equal to 10. Therefore हा 1 आहे पुढे जाऊन मायनस होईल. 3y is equal to 10 minus 1. Therefore 3y is equal to 9. Therefore y is equal to 9 upon 3. 3 1 जा 3, 3 3 जा 9. Therefore y is equal to 3. हे आपलं y ची व्हॅल्यू आली. And therefore solution of this equation x and y is equal to x ची किती आली आपली 1 and y ची 3. तर हे आपले झालेले आहे. आपण आता 7 चे एक्झाम्पल आहे तो पाहणार आहोत. 99x plus 101 y is equal to 499. This one is the first equation and second one is 101x plus 99y is equal to 501. This one is the second equation. आपण जर याचं पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये जे कोएफिशिएंट आहेत त्यांचं इंटरचेंज झालेले आहेत फर्स्ट आणि सेकंड मध्ये. तर अशा वेळेस थोडी वेगळी मेथड वापरायची आपल्याला इक्वेशन सॉल्व करण्यासाठी. ती आहे की अशा वेळेस ज्यावेळेस अशा प्रकारचे इंटरचेंज झालेले असतं त्यावेळेस एकदा त्या इक्वेशन मध्ये फर्स्ट अँड सेकंड दोन्ही मध्ये एकदा ऍडिशन करायचे आणि एकदा त्याच्यात सबट्रॅक्शन करायचे. तर आपण पहिल्यांदा ऍडिशन करूया. Therefore add equation 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ला ऍड करायचे. तर आपण ऍडिशन करूया. सुरुवातीला 101x plus 99y is equal to 501 plus 99x plus 101y is equal to 499. हे आपलं झालेलं आहे. प्लस हा प्लस कारण इथे प्लस असल्यावर साइन चेंज होत नाही. Therefore 1200y plus 200x हे आपलं न्यू इक्वेशन झालेले आहे. त्याला आपण 3 नाव देऊया. थर्ड इक्वेशन. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर हे जे सर्व आहेत जे उत्तर आले त्याच्यामध्ये कोएफिशिएंट आणि हा जो नंबर आहे हे सर्व 200 च्या मल्टिपल आहेत. म्हणून आपण ह्या इक्वेशनला 200 ने डिवाइड करूया. Therefore divide equation 3 by 200. Therefore 200x upon 200 plus 200y upon 200 is equal to 1000 upon 200. 200 1 जा 200, 200 5 जा 1000. हे 200 कॅन्सल झाले. तर therefore आपले राहिले किती इथं. आता आपल्याला इथं राहिले x plus y is equal to 5. याला आपण फोर्थ इक्वेशन नाव देऊया. हे झालं फोर्थ इक्वेशन. आता फोर्थ इक्वेशन झाल्यानंतर आपण आता पहिल्यांदा सांगितलं सुरुवातीला तसं एकदा ऍडिशन झाले. आता आपल्याला एकदा सबट्रॅक्शन करायचे. Therefore subtract equation 1 and 2. 101x plus 99y is equal to 501 minus 99x plus 101y is equal to 499.
therefore मायनस साइन असल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सर्व साइन हे चेंज होतात आणि therefore हे मायनस आणि हे मायनस इज इक्वल टू 2 99 मधून 101 गेले -2y हे 2x इक्वेशन तयार झाले. आपण याला फिफ्थ इक्वेशन नाव देऊया. आपण जर विचार केला तर हे सर्व 2 च्या मल्टिपल आहेत and therefore divide this equation, divide equation 5 by 2, therefore 2x upon 2 minus 2y upon 2 is equal to 2 upon 2 हे कॅन्सल झाले and therefore x minus y is equal to 1 हे आपलं न्यू इक्वेशन तयार झालंय. आपण त्याला 6 नाव देऊया. आता आपण फक्त 4th आणि 6 ह्या दोन इक्वेशनचा विचार करायचा. याच्यात जर आपण विचार केला तर ह्या y ला इथं प्लस साइन आहे, इथं मायनस आहे, याचाच अर्थ आणि त्यांचे कोएफिशिएंट सेम आहेत. याचाच अर्थ आपण जर कोएफिशिएंट सेम असतील आणि साइन जर डिफरंट असेल तर आपण काय करतो, ऍडिशन करतो. त्यामुळे इथं आपल्याला ऍडिशन करायचे and therefore add equation 4 and 6. आपण 4 and 6 ला आता ऍड करूया. therefore x plus y is equal to 5 plus x minus y is equal to 1. ऍडिशन केल्यावर साइन चेंज होत नाहीत म्हणून जे आहेत ते साइन राहायच्या. therefore 5 plus 1 6 हा प्लस आणि मायनस डिफरंट साइन म्हणून कॅन्सल झाले and therefore x plus x 2x is equal to 6 हे एक्झाम्पल इक्वेशन तयार झाले and therefore x is equal to 6 upon 2 2 1 जा 2 2 3 जा 6 therefore x is equal to 3 ही x ची व्हॅल्यू आलेली आहे. x ची व्हॅल्यू कोणत्या इक्वेशन मध्ये लिहिली की आपल्याला y चे व्हॅल्यू भेटेल आणि त्याच्यामुळे आपण ही जी व्हॅल्यू आहे ती फोर्थ जे इक्वेशन आलेले आपल्याला त्याच्यामध्ये लिहूया. तर फोर्थ जे इक्वेशन आहे therefore put x is equal to 3 in equation 4 and therefore for equation आहे x plus y is equal to 5. याच्यामध्ये आपण ही किंमत लिहूया. therefore x is equal to 3 plus y is equal to 5. therefore y is equal to हा प्लस आहे पुढे जाऊन मायनस होईल 5 minus 3 therefore y is equal to 2 हे व्हॅल्यू आलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला x आणि y ची जी व्हॅल्यू आहे ती भेटलेली आहे ती आहे 3 and 2 therefore solution of this equation is x y is equal to 3 and 2. हे आपलं सेवन्थ जे इक्वेशन होतं सायमल्टेनियस इक्वेशन ते संपलेले आहे. आपण आता 8th इक्वेशन पाहूया. 49x minus 57y is equal to 172. याला आपण फर्स्ट इक्वेशन नाव देऊ. त्याच्यानंतर आहे 57x minus 49y is equal to 252. याला आपण सेकंड इक्वेशन नाव देऊया. तर आता आपल्याला हे इक्वेशन पाहायचे. तर आपण पाहिलं तर यांचं पण इंटरचेंज झालेले आहेत जे कोएफिशिएंट आहेत त्यांचे आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये पण आपल्याला एकदा ऍडिशन करायचे आणि एकदा सबट्रॅक्शन करायचे and therefore add equation 1 and 2 यांना आपण ऍड करूया. therefore 49x minus 57y is equal to 172
प्लस 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. याला ऍडिशन करायचंय, त्याच्यामुळे साइन चेंज होणार नाही, आहे त्याच साइन राहतील. याचे 424, हा मायनस आहे म्हणजेच प्लस होईल. 6y 106 मायनस साइन अगेन 106x. आपण हे जर पाहिलं तर 106 च्याच मल्टिपल मध्ये सर्व आहेत, त्याच्यामुळे आपण याला 106 ने डिवाइड करूया. देयरफॉर याला इक्वेशन 3 नाव देऊ. डिवाइड इक्वेशन 3 by 106. Therefore 106 x upon 106 minus 106 y upon 106 is equal to 424 upon 106. 106 1 जा 1, 106 4 जा 424. हे कॅन्सल झाले and therefore x minus y is equal to 4. हे आपलं फोर्थ वाला इक्वेशन तयार झालेलं आहे. आता ह्या इक्वेशन याच्यानंतर आपण सुरुवातीला जसं सांगितलं होतं त्याप्रमाणे एकदा याला आपण सबट्रॅक्ट करूया फर्स्ट आणि सेकंड ला. therefore subtract इक्वेशन फर्स्ट and सेकंड ला आपण डिवाइड करूया, सॉरी याला आपण सबट्रॅक्ट करूया. 57x minus 49x is equal to 252 minus 49x minus 57y, सॉरी इथं पण x आहे, is equal to y आहे इथं, is equal to 172. मायनस केल्यावर साइन चेंज होतात म्हणून हे मायनस होईल, हे प्लस होईल आणि हे पण मायनस होईल. देयरफॉर इथे येईल 18, इथे येतील मोठ्या संख्येचा साइन म्हणजे प्लस 8y आणि इथं पण प्लस 8x, 8x प्लस 8y इज इक्वल टू 80 आलं. याला फिफ्थ नाव देऊया आपण. आणि देयरफॉर पाहिलं आपण तर 8 च्या मल्टिपल आहेत म्हणून आपण याला 8 ने डिवाइड करूया. डिवाइड इक्वेशन 5 by 8. 8 ने डिवाइड करूया आपण. मग 8x अपॉन देयरफॉर अपॉन 8 प्लस 8y अपॉन 8 is equal to 80 upon 8. हे 10 हे कॅन्सल झालं आणि therefore x plus y is equal to 10. हे आपलं नवीन 6 इक्वेशन तयार झालेले आहे. आता आपण नीट विचार केला तर इथं y चे जे साइन आहेत ते साइन डिफरंट आहेत आणि त्याच्यामुळे साइन डिफरंट असल्यावर आपण काय करतो, ऍडिशन करतो आणि मग आपण तेच करणार आहोत आता. तर add equation 4 and 6 याला आपण ऍड करूया and therefore x minus y is equal to 4 plus x plus y is equal to 10. तर इथे येईल 14, हे कॅन्सल होईल आणि इथे येईल 2x. आपलं नवीन इक्वेशन 2x is equal to 14. आपलं इथे आले 2x is equal to 14. therefore x is equal to 14 upon 2. 2 1 जा 2, 2 7 जा 14 and therefore x is equal to 7. ही आपली x ची व्हॅल्यू आलेली आहे. आता x ची व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला आता y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण ही कोणत्याही समीकरणात इक्वेशन मध्ये जर x ची व्हॅल्यू लिहिली तर आपोआप आपल्याला y ची व्हॅल्यू भेटणार आहे. therefore put
x is equal to 7 in इक्वेशन 6 मध्ये लिहूया आपण 6 मध्ये लिहूया therefore 6 इक्वेशन आहे x plus y is equal to 10, therefore 7 plus y is equal to 10 and therefore x is equal to therefore y is equal to 10 minus 7 and therefore y is equal to 3. आपल्या हे y ची व्हॅल्यू 3 आली आणि x ची व्हॅल्यू 7 आलेली आहे. तर हे झालं आपलं 8 आणि शेवटचं जर इक्वेशन होतं त्याचं आन्सर भेटलेलं आहे आपल्याला. ते आन्सर कशा प्रकारे भेटलंय तर therefore solution of this equation of this equation is x y is equal to x ची व्हॅल्यू आपली आलेली आहे 7 y ची व्हॅल्यू आलेली आहे 3 आणि अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे.